मित्रांनो, आज आपण आलेलो आहे दर्जा या गावामध्ये. आपल्याला ही पाठीमागे गाय दिसते. विजू ड्रायव्हर आहेत दर्जाचे. ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. आता ही गाय पाहिली मित्रांनो, ज्या बैलानं महाराष्ट्रभर नाव केले, कमी कालावधीत चर्चेत आलेला आहे, घोटकरांचा छोटा सर्जा, त्याची ही आहे. विजू ड्रायव्हरांनी त्याला तयार केलेलं लहानपणापासून. त्यांना आपण विचारूया. आता ह्या गायकडे बघितलं, गायकडे ह्या दोन गुण दिसतात जातीत. ह्या नक्की कुठल्या जातीची वाटते तुम्हाला? हे काजळी खिल्लार. काजळी खिल्लार आहे. ह्या गायचं काय गुण उतरलं सर्जात, छोटा सर्जात? हे गाय आता अशी आहे बघा, का दिसले का? ती अशी तुम्हाला शिवूनच देणार नाही. हाय अशी गाय धरून देणार नाही. तुम्ही ह्या कासऱ्याला धरले तर त्याच्यागतच त्याला बी असं कासऱ्याला धरूनच ते येऊन देणार. हे बघा, हे बघा, बैल बी तसाच कासऱ्याला धरूनच येऊन देणार ना, तुम्हाला डायरेक्ट धरून देणार नाही. अशी ही गाय आहे. माग पाठी माग हे तुम्हाला अशी गुंजरून, आता मी घरचा माणूस आहे का नाही, हे बघा, हे अशा अजिबात गाय जवळ तुम्हाला धार नाही काढून देणार दुसऱ्या माणसाला, अजिबात नाही. कारण आता गाब आहे ती 5-6 महिन्याची, 6-1 महिन्याची. सर्जापासूनच आहे ते, मोठ्या सर्जापासून. मोठ्या सर्जापासून. मित्रांनो, हे घोटच्या सर्जाची आहे. आता ही नवीन वासर तयार करायची नाही. हे नवीन मी आता एक मुंबईवाल्याने वासरू दिले आणि त्याच्या साठ्या वालाला आहे. म्हणजे त्याला पैसे मी 1 लाख रुपये उचलून घेतले. ती सारखीच माग लागली होती. वासरू गट काढीत होत. आता मी नंद्या म्हणून माझ्याकडे कुसू वासरू. आणि ही पठाण आणलं. ही पठाण ही नवीनच आहे वासरू. बरं काय, हे नाव ठेवलंय पठाण. पठाण हे माझ्याकडे एक पहिला पठाण पळत होता आणि तीच पळण्याची पद्धत बिद्धत आहे. पण अजून मी काढत नाही. 13वा महिना चालू आहे. हे काढणार नाही. किती महिन्यानंतर काढणार? हे काढणार 20 महिने, 18 महिन्याच्या पुढेच. 1.5 वर्ष तर झालंच पाहिजे. त्याच्या पुढेच घेणार मी. का म्हणे एवढ्या दिवसानं काढावं वासरू? नाही, शरीर बी बळकट झालं पाहिजे. बघा, हे पाटाने तर असा खड्डा पडला पाहिजे वासराच्या, बैलाच्या. बघा, हे हाय का खड्डा? नाही. ही अशी माटाने वगळ पडावे बैलाच्या, तेव्हा कंबार बांधून वासरू निघालं पाहिजे. त्यावेळेला मजबूत होते. असं आहे ते. आणि मग त्याला ती ताकद शरीराला त्याच्या भरपूर मिळते. छिकडं वाढायला ताकद बी मिळाली पाहिजे. किती दिवसाचा अनुभव आहे? मी आता जवळजवळ तुम्हाला ह्या क्षेत्रात जवळजवळ मी जीपी भाऊचा बाब्या तुम्हाला सांगतो. पहिलं जीपी भाऊचा बाब्या, परत बापू गोऱ्याची, हाऱ्या नाऱ्या कडगुंची, एटणीची गाडी पळत होती तुम्हाला सांगतो. म्हणजे तानाजी आपाची, सोन्या बिन्या ही नंतर आहे. त्याच्या अगोदरच बानो मालजीचा साहेबिया, लिमच्या, आमच्या पाहुण्याचा लिमच्या साहेब्या होता. ज्याच्या गोरपडे डॉक्टरचं म्हणजे म्हणून कोण होतं, डॉक्टर गवडीचं डॉक्टर आहे का, म्हणजे अक्षा गोरपडेच पाहुणं होतं. गांजाचं नक्कर म्हणून एक पळत होतं तुम्हाला. त्याच्या अगोदर. पण नंतर ही बैल, मग माधव मोठेचा बैल, तुमचा साहेब ह्याचा आपला बाजा हेळगावचा, ही नंतर बैल आहे. ते उत्तम भावापाशी बैल होती वाटेगावच्या. परत तुम्हाला तो आनंदापापाशी बैल होती. राजा ही ती मरलेली बैल. त्या बैलासारखी आता बैल नाही ती. त्याला लय स्पीड बैल असणे. आमच्या चंदुशेठचा राजा पळत होता, डाक्कम म्हणायचं. मोनिका डेकोरेटर दररोज म्हणून गाडी पळायची. 1 नंबरातली बैल. बघा मित्रांनो, ती नाव मग ती मागणं नंतर सुंदर बिंदर पुशेगावची आहे ती. मोठा लक्ष, बारका लक्ष ही नंतर आहे ती बैल. पण त्याच्या अगोदरची बैल अजून कोण सांगत नाही. ती नंतरची पुशेगावचा सुंदर पासूनच अलीकडे सांगतात सगळी सांगणार. त्याच्या पाठीमागच्या बैलाचा इतिहास सांगणार. किंवा पुसावळीचा सोन्या एक पळत होता बैल. दीपक सुडक्याचा बैल पळत होता. अशी बरीचशीच बैल पळत होती. ती कळंबीची गाडी एक चांगली, त्याच्या या अधिकची आत्ता पळत होती. त्याच्या अगोदर एक कळंबीची नामांकित गाडी होती अधिकची. बघा वाकेश्वरच्या तुम्हाला सांगतो, ह्यांची गाडी पळत. नाना माळे गाडी हाणायचं वाकेश्वर. नाना माळे गाडी हाणायचं पहिले वाकेश्वरची. हे काय बघा तुम्हाला, धुमाळ मिस्त्री वाकेश्वर म्हणून गाडी पळायची. ती एक गाडी चालत जायचो आम्ही ना. पण धनाई ड्रायव्हरची पेडगावच्या गाडी पळत होती चालत जाऊनच. आमच्यातली पांढरवाडीचा एक बैल पळत होता. दोघं बी तिथलं 12 बेग्यातला एक जायशाचा आणि त्या पांढरवाडीचा आमच्या पाहुण्याचा एक बैल पळत. परत सांबा काळ, इसापूरचं काळ, ती सांबा पळत होता आमच्या मेहण्याचा एक. बराच इतिहास आहे. जुनी बैल सगळी. हे आताच्या मालगावचं काजळ, भावतावऱ्याचा नाच्या, रायगावच्या ही बैल बघितल्यावर ना. हे त्याचं काय नाव? नाही, हे बी आत्ता आणलेलं आहे वासरू. कालच झोपून बघितलंय. आणि हे नाही, ह्याचं काम नाही. हे इकून टाकायची, ठेवायची नाही. आता ही बघा क्वालिटी आहे. आणि ह्यालाच सांगे, ह्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हणलं
हा हो का ह्याला ह्यो पहिलवान तयार होणार का 100% होणार. हा हे अशी पाटाने आत्ताशी बघा त्याला असे पाठ पाडायला लागला हे अजून कंबार बांधून बैल निघाला पाहिजे. हा त्यावेळेला ह्यो बैल 100%. आता हे जे मी 2 मैदान केले ते 2 मैदानाला ज्याने 1 नंबर नेले हा. त्याची माझीच झाली गटाला. आणि 2च मैदान केली ते जास्त नाही म्हणजे घरी प्रॅक्टिस घेतो पवनी वगैरे फिरायला नव्हतं पण मैदानात नाही. 2 मैदान म्हणजे दारपुड्याला 1 नेली तेव्हा ती तुमच्याच कंदूरची ती आता काल नेलं ना 1 नंबर त्यांचीच आमचीच झाली. माझी 2 नंबर आणि त्यांची 1 नंबर होता गटाला. आणि तुम्हाला होतं त्या दिवशी ह्या नडवळला बी बाहेर नव्हतं वासर पण बैल माझा डबल पळाला नव्हता. आता सगळे खोटं बोलते ती मी खरं सांगतो तुम्हाला म्हणतो. सरजानंतर ही पुन्हा एकदा 100% मी तयार करणार आहे. पुढल्या वर्षी मी म्हणलं माझा पट्टा जे म्हणलंय ना त्याचा तयार केलाय मी अजून बाहेर काढला नाही. बाहेर काढल्यानंतर कळलं म्हणजे आता ही आणि ही पहिल्यांदाच असलं दावणीला दिसतंय. ही पहिल्यांदा जोडीदाराला लय नाद आहे. माझा जोडीदार आहे काय गुडसवाडीचा इथं फडतरे म्हणून त्याला लय नाद आहे. पार्टी बिर्टी मोठी त्यानं गाय आणली होती हरियाणावरनं त्या गायचं ही हाय वासरू दुसरं आहे आत्ताशी. आता म्हणजे दात लावल्यामुळे ती दुसरं नाही तर आदतच होतं. आता हे बारकं बैल आहे का पण सांभाळणे विभाग आपल्याकडे लय मोठ्या फक्त काय होते ते काय करते माग पळतोय लय पुढे निकालात धाग्यात कमी पळतोय म्हणून प्रॅक्टिस साठी त्याला इकडे ठेवलाय माझ्या पैसे त्याने. मित्रांनो घोटचा सर्जा मोठा सर्जा आणि हे बघा आमचा हिरो आहे वाघाचा सोंगाड्या ह्यो आहे. हे सोंगाड आहे सर्जा सर्जा आहेत सर्जा हिरोला या हो ह्यो जुना सर्जा ह्यो मोठा सर्जा बघा या ती गाय आणि ह्या दोघाचा मुलगा तो छोटा सर्जा आहे. म्हणजे ह्या दोघाचं ब्रीडिंग केलंय आपण आणि त्यांचं ती वासरू आहे. आणि त्याचा छोट्या सर्जाच्या अगोदरचा तो त्याचाच भाव आहे ह्याच गायचा आहे पण बैल वेगळा होता म्हणजे चिचपडवाल्याचा सरदार म्हणून बैल होता काळा. नांद्या तुमच्या बादलभर पळत होता त्याच्याबरोबर जो नांद्या पळत त्याच्या बरोबर तो काळा बैल पळत होता सरदार म्हणून चिंचपाडवाल्याचा त्याच्या पडता तो बैल गाय तीच आहे. आता ती गाय आपण बघितली सर्जा ह्या दोन्हीचं काय काय गुण एक त्यात उतरला त्याच्यात गुण ह्याचा काय गुण उतरला माहितीये का हे तो बैल गाडीच पास होऊन देत नाही. महत्वाचा तो मेन गुण आहे त्याच्यात स्टार्ट ते एंड पर्यंत तो बैल कमी पळत नाही. ही बी तसलंच अवलाद होती. धाग्यात तर डबल स्पीड वाढवणार पण गाडी मरून देणार नाही तसाच त्याच्यात गुण आहे ते. आणि त्याला अंगाला जे हात लावून देत नाही ना तो कोण ती त्याचं गायच गुण आहे. आता तुम्ही गाय बघितली अजिबात आता आम्ही सारखं तिच्या सानिध्यात देतात पण ते आम्हाला सुद्धा जवळ घेत नाही. मित्रांनो आता आपण ज्या सर्जासाठी आलोय त्याकडे जाऊया. मित्रांनो आपण पाहिलं सर्जाची आई पाहिली आणि त्याचा बाप आणि पैदास बघताय तुम्ही. आता महाराष्ट्रभर चर्चा घोटचा सर्जा म्हणले की सगळ्यांना माहित असतं मैदानात आला की गुलाल घेणार 100% पहिल्या 2-3 1 नंबरात असणार. ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. त्यांचा परिचय शिव भाव आहे महेश पाटोळे. त्यांच्यात 2 बैल असते त्याकडे त्याकडे. ह्याचा कसा कसा जीवन प्रवास चालू झाला बच्चापणापासून? बारक्यापणापासून तयार केल्यानंतर परत आम्ही किती 5-6 मैदान तर पळवलाय. परत मुंबईला जाऊन बैल पळाला 5-7 मैदान झाले असते. काढला की 5-7च मैदान झाले तशी ज्यात नाही ते मैदान इथं झाले. ते मुंबईला गेल्यानंतर बैल मग पळायला लागला. आता असं वासरू तयार करण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातली जी बैलगाडा मालक आहेत ना नवीन मुलं असतील किंवा अजून जुनी सगळ्यांना वाटतं असं वासरू दावणीला तयार झालं पाहिजे. पण ते वाटतंय तयार झालं पाहिजे हे वाटतंय बरोबर त्याची मेहनत बी घ्यायला लागल ना. तयार होणार की मी कष्ट केल्यानंतर होईल तयार. कष्ट करायला लागेल कड बी मारायला लागेल नाहीतर घाई करून नाही होणार. 12, 14, 15 महिन्यात त्याला 20 महिन्याच्या पुढे गेलं पाहिजे पळायला. किती चांगला असू द्या वासरू किंवा एखाद्याचं कमी पळेल पण वासरूच 20 महिन्याच्या पुढे काढायला पाहिजे तर ते पुढं भविष्यात काहीतरी घडल. त्याचं कुठलं पहिलं मैदान होतं?
हे जर पहिलं मैदान नाही आम्ही चिक्क्यानं हे आमचा चिक्क्या आहे ना इथला कडगोनचा ते आम्ही इथं गेलो होतो घेऊन ह्याला सट्टा म्हणून इथे लावायचे हुसेनपूर फाटीवर. हा तर पहिल्या स्टार्टला तिथं डायरेक्ट नेऊन झोपलं होतं मी घरी बी पहिलेलं डायरेक्ट झोपलं एक फेरा काढला होता तिथंच मैदानात नेऊन झोपलं होतं चिक्क्यावर. गाडी फाल झाली आमची बाहेर गेली गाडी. मग तिथनं परत आम्ही मैदान मला वाटतंय बघा तुम्हाला सांगतो डायरेक्ट मला वाटतं झरवाडीच काढलं मैदान. झरवाडीत बी रायगावच्या नानाचा बैल घातला होता आम्ही. तिथे बी लय वासरू ताप द्यायचा. मग तिथनं बी परत आम्ही तिथं बी गाडी आमची फॉल झाली लागली फुटबॉल फॉल झाली. त्याच्यानंतर आम्ही काढलं बघा तुम्हाला तो एक्कामला काढलं. तेव्हा एक्कामला मीच बसलो. गाडी गेली बाहेर मुंबई कडने होता तो बैल वासरू होता आतनं. फिरली गाडी वासरू काय पळून देत नव्हता ना फिरवलं तशी गेली गाडी. त्याच्यानंतर तिथे नाही परत काढला आम्ही. मग पाण्या ड्रायव्हरला बसवला मी अंगापूरला काढलं परत त्याला पायरा करायला. अंगापुरात गटात बसली ते शेमेला मार खाल्ला. त्याच्यानंतर आम्ही पळशीला काढलं एक मैदान हॉटेल शेवंटरच्या बैलावर. तिथे बी गटात बसले आणि शेमेला त्या रुद्रानंच मारली बनवली त्याने एक नंबर केलं. आता हे घोटचा सर्जा हे नाव सगळीकडे कधी प्रसिद्ध झालं? ती मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्या अगोदर मी पिंट्याचं नाव ठेवलं होतं त्याचं. मी नाव ठेवलं होतं म्हणजे लेंगऱ्याचा पिंट्या म्हणून पळत होता. मला वाटतं इलास्टेटचा पहिला दुधनवाडीच्या बावऱ्या बरोबर त्याच्या ह्याच्यावर मी ती पिंट्या म्हणून नाव ठेवलं होतं. ते आता ते मुंबईत गेल्यानंतर ती पळायला लागलं त्याने ठेवलं मग छोटा सर्जा. मी काय छोटा सर्जा वगैरे काय नाव ठेवलं नव्हतं. तर ती सगळीच म्हणायला लागली त्याच्यावर आता तुमच्या या मोबाईलवर छोटा सरच्या ते गेलं गाजत नाव. तिथनं मग मी तुम्हाला म्हणतो तिथनं पळशीला काढल्यानंतर मला वाटतं कोरेगावला काढला. कोरे सुलतानपूर आंधळीच्या तिथं शेमी काढले म्हणजे आदल्या दिवशीच गट काढला आणि दुसऱ्या दिवशी शेमीन फायनल ते 3 नंबर केलं. परत मायनीला काढलं त्याच्यावर पुशेगावची यात्रा झाल्यानंतर मायनीचं मैदान होतं. मायनीला 3च नंबर केलंय. कडने शिमे काढला बाहेर नव्हतं वासरू आतनं सुलतान होत. गाडी तीच होती आम्ही फुडली नव्हती गाडी. आताची पोरं लगी फुडती ती गाडी. गाडी वाच पळा बघितलं पाहिजे बैलाशने बी तालमेल गावला पाहिजे. बैलवाल्यांची बी चूक नाही. बैलवाली बी 4 रुपये मिळायसाठी नवीन नवीन वासरं ओळखते झाले त्यांची बी चूक नाही. आणि वासरवाल्याला बी बैल चांगला मिळावा म्हणून ते वायदी बिदीसाठी वासरवाला बी हे करतोय आपलं म्हणजे 4 रुपये मिळायसाठी. आणि कोणी आता पळालं तरी प्रॉपर्टीसाठीच पळणार फायदा व्हायसाठीच. फायनलला गाडी राहिलीच पाहिजे. नाही राहिली तर केशातलं 10,000 गेलंच. असंच आहे ना. परत एक जण अपेक्षाच येतोय ना सगळे. घाटाव चर्चा कधी झाली त्याची? घाटाव काय झालं मुंबईत त्याने मथुर पहिल्यांदा घातलं कुठलं पोलीस वर घातलं मला वाटतं कुठल्या तरी तिकडच होता नाशिकचा. मुंबईत गेल्यानंतर इथनं मी मायनेला पळायला नंतर इथं आली ती म्हणजे ही जोडीदार आमची म्हणजे अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोळी. इथं मग आम्ही काय केलं ते म्हणले मी म्हणलं नेहाचा वासरू अरे इथं काय बैर मला मिळणार ते नेहा वासरू मुंबईला बघा कसं कसं जमलं तर बघा जमलं. मग इथं काय केलं आम्ही ते मैदान होतं ह्याला तुमच्या ह्या वरुडला. वरुडच्या मैदानात ती बहालचा सुलती म्हणजे आम्ही बैल घालतो म्हणजे घाला. त्याने ती बहालचा सुलतान आणला होता. ते बहालच्या सुलतान बरं तिथं घातलं. त्या गाडी होती डाव्या साईडला. मी म्हणतो वासरू असू द्या बाहेरनं डाव्यानं बैल आतनं घाला. त्यांचा बैल कडनी पळत ते म्हणले आमचा बैल कडनी पळतो 1 नंबर फाटीवरून गाडी. मग पावती घेतली त्याने राजापूरवाले. एका टोळ्यात बैल घातलं तासात ह्यानं. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या उडीलाच बैल तासात. मग तेव्हा त्याने कळालं की वासरू पळते. आणि मग म्हणलं नेहादा मुंबईला. आणि मुंबईला गेले की त्या पोलीस बर घातलं कुठला नाशिकच्याच त्याच्यावर एक शर्यत केली. परत पक्षाबर 2 केल्या आणि परत मथुरबर केलं की चर्चेत झालं. ह्या वासराकडे बघितलं आता वासरू म्हणताय ना चौसा झाला त्याकडे बघितलं ना सरच्याकडं त्याचा म्हणजे
स्वभावच वेगळा वाटतो इतर हा. बैलांच्या पेक्षा. आणि कायम असा स्वभाव कान वेगळा बावरून. आहे, लुक बी वेगळा आहे बैलाचे. तेच की. कात बीत हम्म, त्याचे बापाची आणि त्याची कात एकच आहे. हम्म. हाय का नाही बघितलं आता का? नजर बघा त्याची. हा ते तसेच क्वालिटी आहे त्याला. सगळ्याच बैलाशी नाही, हात एखादा लागतं. हम्म. पण प्रयत्न करायला लागतं. तर जरी वासरू आणलं का नाही, कोणी आणू द्या, हम्म. प्रयत्न करावा लागेल आणि कड मारावं लागेल. हा. गडबड करून वासर मग लय बाद होते ते. हम्म. पुढे 20 महिन्याच्या 22 महिन्याच्या पुढे वासरू निघालं का नाही तर बाद जात नाही, वासर फैल जात नाही. ह्याचं पाळण्याची दाटी तुम्हाला माहित असेल कशी हे आहे? पहिल्यापासूनच स्टार्टच तसं आहे. हम्म, कडपर्यंत बाहेर पडत तर बैल त्या स्पीडनं पळतोय. तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये याच्यामध्ये दिसतंयच. हम्म. न थांबता पळतो बैल. असा का त्या अडकलाय ना कसलाय ना असलं नाही. हम्म. मग धाग्यात तर जास्तच बैल पळतोय ना. आणि कुठल्या बैलाला बैल वारट्याकच पळालाय सगळ्या बैलाच हम्म. धाग्यात तर. हम्म. असा माग राहून बैलच माग शेला ठेवत नाही ना. लय हाणावा बी लागत नाही ना, महत्वाचा म्हणजे त्यालाच कळतं हात लागलाय अंगाला आपल्याला म्हणले की आपण पळायचे. हम्म. ते बी कळायला पाहिजे बैलाला. एवढी गती आहे एवढं स्पीड. आता सध्याच्याला तर त्याच्या एवढं स्पीड पब्लिक पण आता म्हणते. तर नाही, आज तर नाही बरं का. हम्म. भविष्यात आता एखादा शेवटी प्रयत्न करतोच माणूस तयार करायचा. हम्म. भविष्यात झाला एखाद्याचा नशिबांत झाला, पण आता सध्या तर एवढ्या वर्षी तर नाही. हम्म. पुढल्या वर्षी किंवा त्याच्या भविष्यात त्याच्या पुढच्या वर्षी हम्म. एखादा होईल तयार झाला तर झाला. असं पण आज एखादं तर वासरू घडवण्यासाठी ड्रायव्हर हम्म. काय काय करायला लागतंय? त्याला काय करायला लागतंय बघा, लहानपणापासूनच त्याला खोराक व्यवस्थित पाहिजे. हम्म. प्रॅक्टिसच द्यायला लागतं. मैदानात मी म्हणतोय 20-22 महिन्यानं, पण प्रॅक्टिस चालू ठेवायला लागते. हम्म. आणि त्याच्याकडं मेहनत मारून घेतली पाहिजे, कसरत करायला पाहिजे. हम्म. दुधाचा आहार भरपूर दिला पाहिजे. हम्म. गायसने गायसने दूध कमी असते, ते पाजायला लागेल दूध. हम्म. असं आहे. आणि दूध आहार असा आहे त्याच्या एक ती ताकद नाही दुसऱ्या आहारात. हम्म. आता काय जणांनी वाटतंय की कणस खातोया, आटा आहे, डाळ आहे, नाही जमत. दूध पाहिजेच. 2-3 लिटर दूध, 2-3 लिटर ह्या बैलाला दूध पाहिजेच. हा. पहिलवानकी अशीच होती का, त्याला सगळं आहे. पहिलवानकीला खोराक आहे, सगळं लागते. मेहनत रोजची रोज मारून घ्यायला पाहिजे. तसंच यायचं पाहिजे. 1-2 दिवसाला पाहुणे काढला पाहिजे. बैल जरी तुम्ही आता आम्ही मस्त 15 दिवसानं बैल काढतो, मध्ये आधी पोहणे काढायला लागते ना. व्यायाम नको बरोबर. महिन्यानं 2 महिन्यानं बैल काढून पळते ती तेव्हा. ते कवा बैल पाळणार 6 जातीत जुळीक बैल असला तर एखादा फेरा काढणार. मग आमच्या मोठ्या सारख्या तो काय कवादी बी काढला मोठ्या सारखा तरी एक फेरा काढतो अजून बैल. कुठलं मैदान त्याचं आवडलेलं आठवणीतलं सांग चला. आठवणीतलं मैदान त्याचं तुम्हाला सांगू का, आत्ताच म्हणजे आत्ता पळालेलं आत्ताच ना. एक मैदान त्यांनी पहिल्या स्टार्टला फलटणला केलं बघा. मागणं जाऊन गाडी कुठलं होतं मैदान ते, हा गोंजोबावीचं मैदानात बुलढाणाचा बब्यानं मला वाटतं निंबाळकरात सरजा होता. आणि बक्कासूर बाहेर नव्हता आणि वासरू आतनं. आणि गाडी पुढे ती पळत होती. आणि शेवटच्या हिशोबात आली गाडी तशी. शेवटच्या 1-2 उड्यात वासरानं सामन्यात नेली गाडी. ते एक मैदान. आणि त्या दिवशी कॉकटेल आपल्या ह्याला पळाली वडगावला बघा, मथुर आणि रायफल. ती एक मैदान. हे 2 मैदान अक्षय पक्के देण्यात राहायसारखे. ते कशी तिथे बी काय झाले, गाडी माग पळत होती कॉकटेलवर, आणि ही दोन्ही गाडीवर रायफलची पुढे पळत. आलं तसं सामन्यात गाडी म्हणजे आखच तोंड काढलं बैलाला, ह्या बैलाला. म्हणजे गाडी मरून दिलेली नाही त्याला. म्हणजे अजून प्रत्येक मैदानात तेच पुढे पळायला दिसतो धाग्यात बैल. कायम तोंड पुढे काढून तोंड काढूनच. त्याचं वैशिष्ट्यच म्हणायला लागेल. आणि कसं होतंय, बैलालाच राग आहे मुळात. वैशिष्ट्य म्हणजे बैलालाच राग आहे धाग्यात पळताना पुढं. म्हणजे सगळ्याकडे बैल असा असावा बरं का. असं मी म्हणत नाही माझ्याकडे तयार झालाय किंवा आणखी मुंबईवाले असणे गेलाय, हे हिसाब नाही. पण बैल तयार केला तर असा करायला पाहिजे भविष्यात फायद्याचा. त्याच्याकडे बघितलं कुठल्या तरी बैलासने लय बैलासने खोराक घालत बसून काय फायदा नाही. नाहीतर काय जण आता 100 वेळा बैल बाहेर जाते ती आणि तीच बैल पुढच्या मैदानात घेऊन. तरी आता ते परवा दिवशी तुम्हाला इथं मी एक गाडी बघितली,
पहिल्यांदा बाहेर गेली, दुसऱ्यांदा बाहेर गेली, काय त्याचं कशाला ठेवून काय करायचं. मी पण आता एक बैल इकलाय, बैलाला बैलच नाही बाहेरच्या खांदाचा, घेऊन टाकला मी, ठेवला नाही. बसून बैल परवडत नाही, खर्च वाढतोय. आता ही बकासूर आणि सरजा म्हणले की पब्लिक खुश असते. आता भविष्यात पुढे पळेलच गाडी, तीच पळेल की मोठ्या मैदानात. ही जोडी ज्यावेळेस मैदानात उतरते ना, नाही ते कसं आहे, चाहता वर्ग आहे ना, त्यासने चांगलं काय आवडते, म्हणजे अजून समज नाही ऐकता बरं का, पण आवड आहे. समज नाही पण आवड आहे. हाप केल्या का लय पळते ते, एक नंबरात पळते ते, असं ते फक्त त्याच नाही. मग त्याला काय करते ती, काय लागतंय काय माहित नाही. आता त्या कमेंट मध्ये काय बी टाकते ते ना, म्हणजे ते चुकीचं टाकते ते, बरोबर ऐका ना. त्याने आता काय जण घरीच बसून कमेंट करते, त्याने का बैल बी काय जणांनी माहित नाही, ही बैल हीच बघते ते नुसते आणि कमेंट करायचं, ते नाही बरोबर. बैल सगळं सारखेच आहेत, सगळ्याची बैल सारखेच. कारण का प्रत्येक जण बैल सांभाळताना पहिलवान मोठा व्हावा म्हणूनच सांभाळतो, मोठ्या जोडीत वासरू जावं म्हणूनच सांभाळतो. प्रत्येक जणाला अपेक्षा की फायनल घेतलंच पाहिजे. का कोण बिन फायनलचा इथे आले असते का इथे 100 जी बैल गाड्या घेऊन येते ती फायनल न घ्यायची नसते, त्या अपेक्षा नाही येते का, फायनल घ्यायचीच अपेक्षा नाही. पण त्यातली 10 जण राहते ते ना, 90 जण घरीच जाते ते ना, पण तरी पण ते थांबले ते का, ती 90 जण अधिक प्रयत्न करते. पुढं बाबा भविष्यात आपल्याला बैलाला काय कमी पडले, आपण कुठला खुराक दिला पाहिजे, आपला बैल का कमी पडला, हे बी विचार करणारे आहेत. त्याचा कलर बघितला मी, खाली कोसा आहे वर पांढरा आहे, चोर कोसा कलर आहे. त्याचा कोसा ते कलर आहे का नाही त्याचा, बरं का, ते क्रॉस आहे, म्हणजे प्युअर कोसा बी नाही आणि प्युअर काजळी बी नाही. तो मी तुम्हाला काय म्हणलं, बैलच कॉकटेल झालेला आहे तो, गायचा आणि त्या बैलाचा. मोठा सर्जन ती गाय, आता तुम्ही गाय तर बघितली, बरोबर, ती तिच्यासारखीच आहे, कासऱ्याला धरल्याशिवाय ती धरून देते का तुम्ही बघितलंय, तसाच शिवबी आहे. आणि ते कलर त्याच्या दोघात पण रागात पडलं बैलाच 100%. हे मिक्स झाल्यामुळे कडक झाला. अजून त्याचं तुम्ही बघा, शेप कुठं हल्ली का पाठीमाग, सगळे शेप वाकडे तिकडं, बैल माझा हातच त्याचा काय सुद्धा नाही. मित्रांनो बघा, जवळ दाखवा जरा, सरजाचा अजून शेपाड दिकाल हल्लेला, शेप बघा बैलाचा, शरीर बघा शरीर त्याचं. खिलारी बैलाचं शरीर कसं असतं, लय मोठा आहे का बैल, मापातच. बकासूर लय मोठा आहे का, नाही, ह्याच साईजचा बैल, म्हणजे पळायला लय मोठा बैल लागतोय ह्यो नाही विषय. फक्त ती बैल फेऱ्यात पाहिजे, प्रॅक्टिस मध्ये पाहिजे. बैल आज नाही यश आलं तर उद्या येईल, 4-8 दिवसांनी, पण प्रयत्न करायला लागतीलच आणि कड मारायला लागतं. किती मैदान झाले आतापर्यंत, असं काय मला सांगता येणार नाही, पण आता इकडं आल्यापासून कुठं एकच झालं ना, 2 झाले. हो, ते कोरेगाव आणि हे एक झालं आता आल्यापासून. त्याच्या अगोदर मग झाले ते सगळे मिळून किती झाले असतील, अहो सगळे मिळून झाले असतील 15-20 झाले असतील, आहे का, 20-25 मैदान झाले असतील, म्हणजे बिनजोड सोडून. तशी इथं आमची बोरकुड्याला थोडीशी गाडी बी फाल झाली ना, काही ठिकाणी फैल बी गेली ती, असं काय फैल गेली नाही, त्याचं नाही, 2-4 ठिकाणी फैल गेली त्याला मैदान. आता मित्रांनो हे पण आहेत तुमचं आणि त्याच्यासोबत काय काय असतं दिवसभरात, किंवा काय कुठलं मैदान तुम्हाला त्याचं आवडलं? आम्हाला मैदान तसं 61 पाट्याचं मावशीतच. आम्हाला आम्ही गट काढला बघा संघ, उलटाला बघा संघ, सीमेला गाडी कडनं 7व्या सीमेत 9 नंबर तास आम्हाला सीमे बी टास होता, आम्ही सीमे कडनी काढला आणि फायनलला लगेच पळायचं होतं. फायनल आली मधून गाडी, कडन सीमे काढून लगेच गाडीने 1 नंबर केला, त्या आठवणीतलं मैदान. सरपलीकडे आता तुम्हाला सारखा गोंधळा जवळ येतोय, त्याला माणूस सोबत जवळ राहिले, नेहमीचा माणूस आहे का नाही, त्याला जनावर घेतात सगळं रोज. आता आमचा सर्जा तर मोठा तरी सगळं काय नेहमीची रोज आहे ना माणसं, त्याला काय नाही करा, पण नवीन तापा दिसला म्हणलं की बिघाडलं. पुढच्या पिढीचा स्टार हे दिसतोय, पुढच्या पिढीला दाखवून दिलं ना त्याला, असा बैल तयार करा म्हणून पुढच्या पिढीला. आणि प्रत्येकाला वाटायला लागलं ना, पुढच्या स्वतः सारखा बैल झाला पाहिजे तयार आपल्या. मैदानात आला का नाही त्याचा तोरा वेगळाच असतो जरा, आणि बसत नाही ना बैल मैदानात. इथं शांत आहे तरी लय शांत, मैदानात बैल शांत नाही.
मैदानात आगाव आपल्या तसंच आहे दोन्ही. किती दिवसात तयार झाला? आता किती वय आहे? अहो आता त्याला तुम्हाला सांगतो 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. पण कसं त्यानं दात लवकर चांगल्या बैलात पळाल्यामुळे काय झालं, नॅट लागलं वासराला, त्यामुळे दात लवकर निघाले. दात लावायला एक दुसऱ्यांचं उसच झालं असं. दुसरं राहिलंच नाही. दुसरं राहिलं असतं तर पुढे 2 महिने नाही, डायरेक्ट चौसष्ट. त्यामुळे म्हणलं ती कुठं ओपन मध्येच पळालं ना. आदत मला ह्याला नाही सांगलं, कुठं नाही आणलं. 2च मैदान तेवढं, कोरेगाव आणि ती मायनीच, तेवढीच 2 मैदान आहे. त्याला आदतला का टाकत नाही? आदतला तर ती वासरं पळाय पाहिजे का त्याच्यात? पळतील का? तुम्हाला काय वाटतंय? पुरणार नाही तुम्हाला वाटतंय का? आणि आम्ही काय गाडी बांधत नाही शक्यतो. आता त्या दिवशी बांधली तरी थोडीशी ठेवली होती 2 बोट. बैल कसं होतं, बैल दोन्ही बी तसलीच म्हटल्यानंतर थोडीशी उभी राहत नाही. ते पुढं कैची केलेली गाडी कधी ऐकणार नाही, ड्रायव्हरला त्रास होत नाही हाणताना, म्हणून ती ठेवली होती. नाहीतर शक्यतो आता बारक्या वासरावर किती गाडी बांधायची तुम्ही सांगा. बरोबर. मग ती पळाली तरी पाहिजे, ती कडपर्यंत आली पाहिजे. ती वासर तिकता ताव पाहिजे वासराला पळायला. आता आम्ही बी वासरू काढलं तर त्या सुलतानवर गाडीच बांधून राहणार. मी आता त्या दिवशी म्हणलं का नाही, गाडी समान शेऱ्यानं आम्ही सुलतानवर गाडी ठेवत होतो. दोन्ही मैदानी, मायनीच्या मैदान तर त्यांची माझी बांधण झाली. मी वासरू सोडून म्हणलं तुमचा तुम्ही पळावा पण आवड न गाडी बांधल्या, कारण वासराला ताकद केली. बरोबर. कसा बैल पळणार वासरू? सीमेच्याच फेऱ्याला गट काढला आणि सीमेला म्हणायला लागलं गाडी नको ठेवा, वासरू बाहेर नाही. आता गाडीनं वगैरे झाला होता का बाहेर? म्हणलं राहू द्या, पळवायचं तुमचं तुम्ही आपलं पळवा पण आवड. सरजा म्हणलं की गॅप न निघतो. सगळ्यांचं म्हणणं आहे जास्त गॅप असतो. बैलाला फ्रेश झाला पाहिजे बैल. गॅप मध्ये 3 फेऱ्या पळायचे, पण ताव आहे 3 फेऱ्या. आता मुंबईतलं 1 फेऱ्याचं मैदान असतं, तिथं काय 1 फेरा पळाला आणि 2-3 दिवसाने निघाला तरी चालतोय बैल, 4 दिवसांनी. इथं काय होते, 3 फेऱ्या म्हणजे नुसतं असंच पळायचं नाही ना, गाडीच मारायला पळायचे. त्या सरजाकडे जर बघितलं ना, तर जुन्यातल्या कुठल्या बैलाची आठवण होती तुम्हाला? मी काय सांगितलंय, मला तो विलास शेठचा लेंगऱ्याचा पिंट्याच्या नावावर मी पिंट्या तो बैल मला आवडला बा त्यावेळेला, त्याच्यावर मी हे नाव ठेवले. आणि आता सुद्धा माझ्यावरती वासरू आहे ना घरचं, भानू माझ्या लिमच्या साहेब्या म्हणून. ह्या चंद्र ड्रायव्हर बंधुकी आहे, 7 रोडची ती गाडी हाणत होती एका साहेब्याची. आणि त्याच्या माघारी मी आता मुलींचा साहेब दुसरा एक होता. 3 साहेब पळत होत, पण तिन्ही साहेब टॉपला पळाले होत. त्याच्यावर आता मी त्या वासराचं नाव साहेब ठेवलं आता घातलं. तसंच हे बी त्या पिंट्याच्या हे ना, त्याच्या अगोदर पिंट्या कोणचा नव्हता, त्याच्यानंतर हे पिंट्या म्हणून नाव ठेवलं. आणि त्याच्यावर आता त्यांनी गोट करायला तिकडे गेल्यानंतर त्यांनी बैलाच्या ह्याच्यावर छोटा सर्जा, म्हणजे त्या स्टाईलनं बैल पळायला लागला म्हणून ती छोटा सर्जा म्हणायला लागला. आता भरपूर टाकायला लागलं, अजून मैदानात छोटं सर्ज झालं. काय अपेक्षा येते त्या कुठनं? अपेक्षा आमच्याकडं आता सगळ्या त्यानं अपेक्षा पूर्ण केल्या त्या बरं का. जवळजवळ मुंबईवाल्याच्या पण आमच्या, फक्त बैल टिकून राहायला पाहिजे भविष्यात. अजून ही पिढी बैल घडी होती, त्यांचा आदर्श म्हणून हे बैल टिकून राहावा 4-5 वर्ष, बाकीचं काय नाही. बैलावर ड्रायव्हर विश्वास लय तुमचा, तुम्ही रोकटोक बोल. म्हणून डायरेक्ट सांगतो ना, मी अजून पुशेगावचा 1 नंबर करणार आहे म्हणून का सांगितलं मी? त्या बैला विश्वास आहे म्हणूनच सांगितलं ना. पुढल्या वर्षी मी पुशेगावचा, कोणी काय म्हणे, पुढल्या वर्षी मी पुशेगावचा 1 नंबर करणार आहे, त्याच्या विश्वासावर म्हणतोय ना. आपल्या बैलावर आपल्याला विश्वास पाहिजे, विश्वास आहे. आणि आपण त्याच्याकडं जर का आपल्याला पुढं आता मैदान पुशेगावचं मी काय म्हणले 7-8 महिने, आपण आता मुंबईवाल्याकडे परत माघारी ज्यावेळेला त्यावेळेला आपण तसं प्रॅक्टिस बी घ्यायचं ना, त्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचं. पुशेगावचं आपल्याला काय बी करून 1 नंबर आपण बाईट टाकली वर्ष 7-8 महिन्यापूर्वी, आपण ती पुरा करायचे शब्द. त्याकडे किती प्रॅक्टिस घ्यायचं, त्याला किती खुराक वाढवायचं ते आपण ठरवायचं. मित्रांनो, ही सगळं बोलायत ना अनुभवाचं येते. जसं ड्रायव्हरने सांगितलं, पहिलं लय गेली ती माझ्या, मी आधी तुम्हाला सांगितलं 50-60 बैल 1 नंबरला गेला असेल माझ्या हातात. पण बैल हायच माझ्याकडे, म्हणजे 1-2 वर्षाचा गॅप पडला तरी माझ्याकडे एखादा बैल तयार होतो. म्हणजे काय माझं दावण पण म्हणा किंवा मी प्रयत्न करतोय
किंवा त्याच्यावर सगळं माझं म्हणजे परपंचाचं त्याच्यावर झोक आहे सगळा. तुम्ही आता बघितलं तिथं बसून. बरोबर. सगळी तिथंच असते ती खाया घालणे पाणी पाजणं सगळ्याचं लक्ष. अक्षय मी एकटा करतोय म्हणून ना, सगळीच असतं अख्खं कुटुंबच त्याच्यावर लक्ष देतंय ना, म्हणून ती तयार होते. आणि जनावर इमानदार आहे, त्याला बी कळत आहे ते आपल्यासाठी ती झटते ती आपण ह्यांचं काहीतरी देणं लागतोय, त्याला बी माहित आहे. आपल्याला जर इकता खर्च करतो, आपल्याला आईबाप जर इकता आपल्याला खर्च करते ते बघा मोठं करते ते, तर आपण काहीतरी त्यांचं देणं आहे. बरोबर. तसंच ह्याला बी कळते, फक्त बोला येत नाही. मित्रांनो, आपण त्यांनी एवढी माहिती आपल्याला सांगितली ह्या दादाने. शुभेच्छा करूया सर्जाला की सर्जानं प्रेक्षकांच्या घरात जी जागा केलेली आहे ती अशीच जागा अजून वाढत राहील. त्यावर धन्यवाद.